नमस्कार. आणखी एका नव्या भ्रमंतीला निघालोय. सोबत आहेत आळेफाट्यावरून स्नेही नंदुशेठ भोर आणि मागे बसलेले आहेत सुरेखाताई भोर च्या वहिनी. एक ऐतिहासिक आणि अद्भुत गाव आजच्या या भ्रमंतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सोबत राहा आणि आनंद घेत राहा. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, कादंबरीकार असे चतुरस्त्र पैलू असलेले व्यक्तिमत्व वसंत लिमये माझे फेसबुक मित्र आहेत. मागच्या सप्ताहात त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की नाशिकची एक धावती सैर झाली, त्यामध्ये थोडी वाट वाकडी गेली आणि पळशीकर वाडा नावाचं एक अद्भुत गवसलं. त्यासोबत काही फोटो आणि व्हिडिओही त्यांनी अपलोड केलेले होते. ते पाहताना उत्सुकता चाळवली आणि त्या उत्सुकतेतूनच पोस्टच्या खालच्या कमेंट वाचताना अहमदनगरच्या भूषण देशमुख यांच्या एका पोस्टची लिंक पाहण्यात आली. त्या लिंकवर जाऊन मग ती पोस्ट पूर्ण वाचली आणि अक्षरशः भारावूनच गेलो. नंदुशेठ भोर यांनीही याच पळशी गावाविषयी आणि तिथल्या वाड्याविषयी यापूर्वी काही माहिती सांगितल्याचं लगेच आठवलं. मग ताबडतोब त्यांनाच फोन केला, वेळ काढण्याचा आग्रह केला. ठाण्याहून आळेपाठ्याला पोहोचलो आणि आता त्यांना सोबत घेऊन ही आमची सफर पळशीच्या दिशेनं सुरू झाली आहे. कल्याण अहमदनगर हायवेने आळेफाटा ते टाकळी ढोकेश्वर हे अंतर साधारण 36 किलोमीटर आहे आणि तिथून डावीकडे वळल्यावर पळशी साधारण 17 किलोमीटर अंतरावरती आहे. हायवे तर अतिशय उत्तम अवस्थेत आहे आणि पळशीकडे जाणारा रस्ताही बऱ्या अवस्थेमध्ये आहे. लांबूनच तटबंदी दिसायला लागली आणि आपण पळशीला पोहोचल्याचं लक्षात आलं. या संपूर्ण तटबंदीला एकूण 4 दरवाजे आहेत. त्यातील 2 मोठ्या प्रवेशद्वारांमधून गाड्या सहजपणे जाऊ शकतात, तर 2 दरवाजे अरुंद आहेत. त्यातून लोकांची ये जा होत असावी. मुख्य महाकाय प्रवेशद्वाराला केली गेलेली आधुनिक रंगरंगोटी आणि त्यावर लावण्यात आलेले बॅनर, जाहिराती मात्र नजरेला प्रचंड खटकल्या. भक्कम तटबंदीच्या आत संपूर्ण पळशी गाव वसलेलं आहे. ती सर्व व्यवस्था पाहताना फारच रोमांचक वाटत होतं. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरती पळशीकर वाड्याच्या दिशेने पुढे जाताना रस्त्याच्या दुतर्फा काही पडझड झालेली प्राचीन घरं, काही जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळाले. काही मिनिटातच आम्ही जो वाडा पाहायला खास करून आलो होतो त्या पळशीकर वाड्याजवळ पोहोचलो. बाहेरून तर हा वाडा म्हणजे पूर्वीची एखादी गढी वाटत होती. आजूबाजूला जीर्ण होऊन पडझड झालेल्या वाड्यांचे काही अवशेष पूर्ण जमीनदोस्त होण्याच्या प्रतीक्षेमध्ये असल्यासारखे वाटले. शेजारचा आर्किटेक्ट असलेले लक्ष्मणराव पळशीकर यांचा वाडा मात्र अतिशय सुस्थितीमध्ये असल्याचं दिसला, परंतु तो लॉक असल्याने आतून पाहता आला नाही. प्राचीन वाड्याच्या मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. त्याच्या आत आणखी एक दरवाजा होता. वाड्याची देखभाल करणाऱ्या पोळ कुटुंबातील सार्थक या मुलाने दरवाजा उघडला. आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि जे काही प्रथम दर्शनीच नजरेला पडलं त्याने शब्दशः आश्चर्यचकित झालो. अविश्वसनीय असं काहीतरी अफाट आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होतो. संपूर्णपणे लाकडामध्ये बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. होळकरांकडे दिवाण होते यशवंत रामजी कांबळे आणि त्यांच्या मुलाने पानिपतच्या लढाईमध्ये अतिशय मोठा पराक्रम गाजवला, आनंदराव पळशीकर, आणि मग त्यांना हे गाव इनाम मिळालं आणि मग ते आनंदराव कांबळे पळशीकर असं झाले आणि इथे स्थिरावले. आणि मग इथे स्थिरावल्यानंतर या गावात हा त्यांचा वाडा, येथे भुईकोट किल्ला, त्याच्यानंतर संपूर्ण तटबंदी आणि हे विठ्ठल मंदिर, हे सगळं या पळशीकरांचं निर्माण कार्य आहे. आणि अतिशय सुबक सुरेख काष्ठशिल्प म्हणतात याला. संपूर्ण लाकडामध्ये कोरीव कामाने इतकं अद्भुत आहे. विठ्ठल मंदिराकडे तर अजून आम्हाला जायचं आहे, परंतु या वाड्यातूनच पाय निघत नाही अशी परिस्थिती. प्रत्येक खांब आणि त्याच्यावरची डिझाईन बघत राहावी अशी. पूर्वी हा 3 मजली होता, आता एकदम वरचा मजला आहे तो योग्य अवस्थेमध्ये नाही आहे. 2 मजले आपल्याला व्यवस्थित पाहता येतात. आणि देखभालीसाठी इथे एक कुटुंब आहे, ते कुटुंब आम्हाला सगळी माहिती देते, फिरवते. देवघर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. ते देवघर बघा आणि त्यातले देव बघा, अप्रतिम. कधीच पाहायला मिळत नाही कुठे अशी या ठिकाणी ते देव आणि देवघर. त्या देवघरातली पण सिलिंगची नक्षी आणि त्याची सगळी मांडणी अतिशय सुबक आणि सुंदर बघायला मिळाली. एक
वेगळ्याच वातावरणामध्ये गेलो ते देवघरात गेल्यानंतर, आणि हा संपूर्ण वाडा सुद्धा पाहताना भान हरपून जातं. अधिक माहिती तुम्हाला या वाड्याचं दर्शन घडवताना सांगतो. हा वाडा पूर्वी 4 मजली होता असे इथले ग्रामस्थ सांगतात, परंतु आपल्याला सध्या मात्र 3च मजले दिसतात. आपण वाड्याच्या मध्यभागी असतो आणि चहूबाजूंनी वाड्याचा रंगमंच जणू काही फेर धरून आपल्या भोवती गोलाकार नाचतो की काय असंच क्षणभर वाटून जातं. ही कुशल कारागिरी अतिशय लाजवाब आहे. ती काष्ठशिल्प पाहून आपण अक्षरशः स्तंभित होऊन जातो. इतकं नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. यातली आवर्जून उल्लेख करावी लागतील अशी शिल्प म्हणजे अननसाच्या पानासारखी खांबावरती असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी तर हॅट्स ऑफच. पळशीकर वाड्याच्या अगदी वरच्या भागात आम्ही आलेलो आहोत. टेरेस म्हणता येईल आजच्या आधुनिक भाषेमध्ये. आणि इथून या संपूर्ण पळशी गावाची तटबंदी जी पळशीकरांनी उभारलेली होती, लक्षात घ्या, हा वाडा किंवा हे संपूर्ण हा भुईकोट हे सगळं 200-250 वर्ष झाली या सगळ्याला. आणि आपण बघतो अनेक गावांमध्ये काही शहरांमध्ये ऐतिहासिक वेशींची पडझड झालेली दिसते. पळशीचं हे वैशिष्ट्य आहे की आता तुम्हाला दाखवतोच आहे, संपूर्ण वेस आणि तिचे दरवाजे हे संपूर्ण व्यवस्थित अगदी आहेत. डागडुजी त्यांची होत असेल किंवा मग ते कायम सुरुवातीपासून चांगल्या अवस्थेमध्ये राहिलेत आणि इथल्या ग्रामस्थांनी इथल्या लोकांनी त्याची योग्य काळजी घेतली असेल, परंतु हे संपूर्ण वेस अतिशय योग्य अवस्थेमध्ये आहे. आणि अजूनही समजा या 4 दरवाजे आहेत या संपूर्ण तटबंदीला, हे 4 दरवाजे बंद केले तर गावात येण्या जाण्याचा प्रवेशाचा मार्ग बंद होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. वाडा पाहून झाला की मग पळशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या राही रुखुमाई मंदिराकडे वळायचं.
हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजे दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. वाड्याच्या जवळूनच दक्षिण दरवाजातून या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. छोट्याशा ओढ्याजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय, त्यामुळे येथे बारमाही पाणी असतं. दुरूनच पाण्याशेजारचं हे मंदिर आपल्याला अतिशय आकर्षित करतं. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहूबाजूनी तटबंदी सदृश्य बांधकामही दिसतं. या तटबंदीवर आणि नगारखान्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्प कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही इथे चितारलेल्या आहेत. सभामंडप हा 18 दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचं नक्षीकामही अतिशय पाहण्यासारखं आहे. केवळ छन्नी आणि हातोडी वापरून 2 शतकांपूर्वी माळवा प्रांतातून आलेल्या शिल्पकारांनी या कलाकृती घडवल्या. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. ही मूर्ती कृष्ण स्वरूपातील विठ्ठलाची आहे असे काही अभ्यासकांचं मत आहे, कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्प कोरलेली दिसतात. तसेच विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या दिसतात. 9 विद्यांच्या प्रतीक असलेल्या 9 पायऱ्या चढून गेलं की 18 पुराणांचे प्रातिनिधिक स्वरूप असलेले 18 खांब आणि त्याखाली असलेलं विशाल दगडी कासव दिसतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धिसिद्धी आणि 64 योगिनी आपलं लक्ष वेधून घेतात. पांडुरंगाच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छादी दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि कळसावर असलेली शिल्प हे इथलं खरं वैभव आहे. यातील काही शिल्प मिनिएचर म्हणावीत इतकी आकारानं लहान आहेत. नीट निरखून पाहिलं तरच त्यातलं सौंदर्य लक्षात येतं. मोरांचे असंख्य आकार त्यात आहेत. पोपट आहेत, कारंजे आहेत, झुंजणारे हत्ती तर अप्रतिम. झाशीच्या राणीसारखी पाठीशी मूल घेऊन घोड्यावरती लढणारी विरांगणा इथं आहे. भाल्यानं शिकार करतानाचं शिल्प आहे. नगरच्या किल्ल्यांवर आढळणारं शक्ती सामर्थ्य दाखवणारं पायाखाली हत्ती आणि वरच्या बाजूला आकारानं मोठ्या असलेल्या सिंहाचं शिल्पही इथे पाहायला मिळतं. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीमधील सर्वोच्च बिंदू ठरावं. खूप कमी गावांना असं वैभव वारशातून मिळालेलं आहे. पळशी हे देखणं गाव त्यामुळेच भाग्यशाली आहे. हे गाव पाहताना आपण वेगळ्याच दुनियेमध्ये वावरतोय असं सतत जाणवत राहतं. पळशी पाहणं, अनुभवणं ही एक वेगळीच अद्भुत आणि आनंददायी अनुभूती आहे. अभिव्यक्तीच्या या एपिसोडमध्ये जे काही तुम्ही पाहिलंत ती तर केवळ एक झलक म्हणता येईल. या आनंदाची तुम्हाला स्वतःला संपूर्ण अनुभूती घ्यायची असेल तर पळशीला जाण्याशिवाय अर्थातच अन्य पर्याय नाही. तर अशा प्रकारे आता पळशीतून बाहेर पडतोय. मला खात्री आहे की हा एपिसोड सुद्धा तुम्हाला नक्की आवडला असेल. इतर एपिसोडप्रमाणेच पहा आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून कळवा. इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या आणखी एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.